ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभरामध्ये आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यातून 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठीचा संकल्प या मेळाव्यातनं करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। अवघ्या काही महिन्यांवर आता लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीतील 12 घटक पक्ष एकत्र येत राज्यभरात जिल्हा स्तरावर आज महामेळावा घेत आहेत। या माध्यमातून महायुतीतल्या एकजुटीचं प्रदर्शन केलं जाणार आहे। भाजप, शिवसेना, अजित पवार गट, आरपीआय आणि इतर घटक पक्ष यामध्ये सहभागी होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळेला एकाच दिवशी हा महामेळावा आयोजित करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे। सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हा महामेळावा महायुतीकडनं घेतला जातोय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी महायुतीकडनं सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचा संकल्प महायुतीकडनं करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, दुसरे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती संदर्भात प्रत्येक त्याच धर्तीवर 14 तारखेला लाडवंजारी मंगल कार्यालयात 11 वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, दुसरे जळगाव जिल्ह्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आढावा त्या ठिकाणी होणार आहे आणि एक मेळाव्याच्या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुकींमध्ये समोर जाणार आहे। काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा अचानक